वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवूया सोया आलूची भाजी। तर यासाठी मी 20 ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि आता ही वडी आपल्याला उकळत्या पाण्यात घालून थोडी बॉईल करून घ्यायची। बॉईल करताना यामध्ये एक अख्खा टोमॅटो तोही बॉईल करून घ्यायचा आहे। साधारण आकाराचा टोमॅटो आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। सोयाबीन आणि टोमॅटो चांगले मऊ झाल्यावर जरा काढून घ्यायचे आणि हा टोमॅटो गार झाल्यावर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, सोयाबीनची नाही। तर आता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं, जिरं घालायचं, चिमूटभर मीठ, 1 हिरवी मिरची, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला। कांदा तेलावर चांगला असा परतवून घ्यायचा, कलर बदलेपर्यंत। कांदा चांगला असा फुलेपर्यंत परतवायचा, म्हणजे तो कचवट असा जाणवणार नाही। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, परतवून घ्यायची थोडी। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद, थोडे हिरवे ओले वाटाणे यामध्ये घालते मी, कमी प्रमाणामध्ये घेतलेले आहे। तर आता हेही या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे। आता यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची, ती परतवून घ्यायची। हा मसाला परतवून झाल्यावर यामध्ये सोयाबीन वडी घालायची। तर मी इथं छोट्या आकाराचा 1 बटाटा उकडून घेतलेला होता, त्यातील काही फोडी यामध्ये घालते आणि यातीलच थोडा बटाटा थोडा मॅश करून घेतलेला आहे, तोही घालायचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे, कारण हे जे सोयाबीन आहे ते चांगले असे ज्युसी वाटले पाहिजे, नाहीतर कोरडे झाले एकदम तर ते बरोबर लागत नाही। त्यासाठी अर्धा वाटी पाणी घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं होता। तर आपण बघू शकता छान अशी ह्या भाजीला छान कलर येतो। तर अशा पद्धतीने आपली ही सोयाबीन आलूची भाजी बनवून तयार झालेली आहे। यावर कोथिंबीर घालायची।